जितू सरांनी व्यायाम चालू केल्यानंतर मी उठलो हां आणि साधारण चालायला आणि आता 2 महिन्यात पूर्ण चालतोय. हां माझ्या अनुभवात जितू सर हे परमेश्वरच आहेत. हां यांनी भागात सगळीकडे आपलं हे नाव लौकिक केलंय सगळं. सध्या सगळीकडेच हृदयविकार, लकवा, लठ्ठपणा, गुडघेदुखी अशा विविध आजारांवर अनेक नागरिक त्रस्त आहेत. डॉक्टरांकडे या आजारावर उपचार होतात, पण काही जणांना त्यानंतर नीट चालता बसता येत नाही. अशा रुग्णांना फक्त व्यायामाद्वारे पहिल्यासारखे बरे करता येते, असा दावा करतात ते करपेवाडीचे जितू सर. आतापर्यंत अनेक रुग्णांना त्यांनी बरे केले आहे. अशाच उत्तूर येथील एका रुग्णाला देखील त्यांनी ठणठणीत बरे केले आणि याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली ते अभिजित मांगले यांनी. कल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव. नमस्कार. सध्याच्या धावपळीच्या धाकधुकीच्या जीवनात हर एक नागरिक विविध आजारांनी त्रस्त आहेत. डॉक्टरांकडे जाऊन उपचार बरे होतात, पण बरे झाल्यानंतर कितीतरी नागरिकांना पहिल्यासारखे चालता फिरता उठता बसता येत नाही. अशा अनेक विविध आजारांनी त्रस्त असतात. तर अशा वेळी नेमकं करायचं काय? तर ह्यासाठी गडिंग्लज असो, आजरा असो, चंदगड असो, राधानगरी, कागल या सीमा भागातील कोणतेही गाव ह्या आजारांवर पहिल्यासारखे पुन्हा चालता फिरता येण्यासाठी दावा करतात ते आपले जितू सर. जितू सरांनी ह्या आधी देखील अनेक असे रुग्णांना ज्यांना लकवा मारलेला असेल या हार्ट अटॅक असेल, त्यांना पहिल्यासारखे चालता येत नसेल, अशा अनेक रुग्णांना त्यांनी आत्तापर्यंत ठणठणीत चालायला लावलेलं आहे. ठणठणीत ते उठता बसतात, पहिल्यासारखे उठता बसतात. मग ते कोणताही रुग्ण असू दे, लकवा असून द्या इतर कोणते ह्याने, तर फक्त काही नियमित व्यायामाच्या आधारे त्यांनी हे असे अनेक आजार पुन्हा पहिल्यासारखे तंदुरुस्त चालायला लावलेले आहेत. ह्याच अनुषंगाने उत्तूरमधील देखील एका रुग्णांना त्यांनी बऱ्यापैकी पूर्णपणे ठणठणीत चालायला लावलेलं आहे. आपल्यासोबत आपण स्वतः उत्तूरमध्ये आहेत. उत्तूरमध्ये आपल्यासोबत ते स्वतः रुग्ण आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर नमस्कार, काय सांगाल आपलं नाव? धन्यवाद मॅडमच्या अगोदर. माझं श्रीकांत देसाई नाव. हां 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 मला 11 सप्टेंबरला पॅरलाइज अटॅक आला. हां मला चालायचं नव्हतं, हातरूनच पडत नव्हतो. हां 2 महिन्यात मी तयार झालो. हां जितू सरांनी मला करपिवडीच्या तयार केलं. हां हां त्यांचे भव्य उपकार आहेत. हां 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 आणि ह्या भागात काही पेशंट असेल त्यांचं नाव असते, हां हां त्यांच्याशिवाय कोण चालत नाही. लक्षात घ्या, ते चांगले व्यायाम घेऊन हे करून अतिशय सुंदर प्रकारचे सवय लावतात लोकांनी. हां कोणालाही वाईट काही शब्द वापरत नाहीत. हां. चांगले सहकार्य आहे त्यांचं. मग जेव्हा तुम्हाला लकवा मारलेला बरोबर, हां. मग लकवा मारल्यावर काय नेमकी परिस्थिती कशी होती? मला चाला येत नव्हतं, हां हातोरावरच पडून होतं. मला स्ट्रेचरवरून आणलं होतं घरी. हां 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 6 दिवस ॲडमिट झाल्यावर. हां हां मग जितू सरांनी व्यायाम चालू केल्यानंतर मी उठलो हां आणि साधारण चालायला आणि आता 2 महिन्यात पूर्ण चालतोय. हां हां हां. मग रोज नियमितपणे जितू सर तुमचा व्यायाम घेत होते? घेत होते, रोज सकाळी व्यायाम घेत होते. हां. मग जितू सरांचा व्यायाम घेतल्यानंतर किती महिन्यात, 2 महिन्यात बरे झाले? 2 महिन्यात बरा झालो. हां हां हां. मग आता कसले काही त्रास होतात का? त्रास काही नाही. मग अशा आपल्या भागातील अनेक नागरिक आहेत जे अनेक असे लकवा असून दे या इतर आजाराने त्रस्त आहेत. मग काय अशा नागरिकांना काय आवाहन करायला आमच्या चॅनलच्या माध्यमातून? आव्हान म्हणजे जितू सरांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करा आणि उगाच वेळ काढू नका म्हणून सांगतो मी लोकांना. हां. याच्यासाठी त्यांच्याशी गाठ घ्या, त्यांचे संपर्क साधा. हां. काही असेल ते सांगतील ते. हां. तुमच्या अनुभवाने आता काय वाटतंय? माझ्या अनुभवात जितू सर हे परमेश्वरच आहेत. हां. यांनी भागात सगळीकडे आपलं हे नाव लौकिक केलंय सगळं. हां हां हां. 1 नंबरचं काम केले त्यांनी. धन्यवाद. तसंच आपल्यासोबत स्वतः जितू सर आहेत. जितू सर काय सांगाल नेमका ह्या रुग्णांबाबत सांगायचं? ह्याच्या आधी पण आपण आमच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत, अनेक रुग्णांना तुम्ही बरे केलेले आहे, पण ह्या रुग्णांच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? ते ज्या वेळेला मला समजलं की यांना पॅरालाइज झालेला आहे, त्यावेळेला मी घरी जाऊन बघितलं तर त्यावेळेला ते झोपूनच होते. हात पाय वगैरे काय हलत नव्हते. उठून म्हणजे तसं दोन्ही साईडला पकडून उठवायला लागायचं.
हे करायचं. मग मी चालू केलं, त्याचे व्यायाम वगैरे असतात, ते व्यायाम चालू केल्यानंतर हळूहळू प्रगती व्हायला हां नंतर उठायला बसायला वगैरे आलेलं. मग ते आता स्वतः पूर्णपणे चालतात ते आहेत, म्हणजे स्वतःची कामं ते स्वतः करतात. हां 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 पेशंट 100% असा कुठलाच पॅरालिसिसचा कव्हर होत नाही, हां पण किमान त्या पेशंटनं स्वतःची कामं स्वतः जरी केली तरी इतकं बस आहे. कारण घरात त्यांच्यावर ते सगळं प्रेशर, आणि एक पेशंट हां घरी जर आजारी असेल तर पूर्ण फॅमिलीला त्रास असतो, मानसिक त्रास. हां हां त्याच्यामुळे इतकं ते पेशंट बऱ्यापैकी ते स्वतः कामं करू शकतील इतकं मी बनवू शकतो, म्हणजे आपण करू शकतो व्यायाम मुलं. हां हां असे अनेक रुग्ण आहेत आपल्या भागात, आपल्या तालुक्यात असून दे, पंचक्रोशीत असून दे. अशा रुग्णांसाठी काय आमच्या माध्यमातून आवाहन कराल? कसं आहे, सगळ्यात पहिला सिटी स्कॅन MRI करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन याच्यावरती फिजिओथेरपिस्ट एक नंबर बेस्ट इलाज आहे. व्यायाम केला तरच पेशंट कव्हर होऊ शकतोय. हां औषधानं फक्त कसं म्हणजे रक्त पातळीतील गोळी, BP कंट्रोल करता ह्या गोळ्या डॉक्टरांच्या चालूच राहतील, पण शिवाय ह्याच्यापेक्षा व्यायाम हा महत्वाचा आहे. हां हां आता रोज आपल्याला हॉस्पिटलला जाऊन येणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, येणं जाणं परवडत नाही. 4 व्हीलर गाडी पाहिजेत, 2 माणसं उठवायला बसायला पाहिजे, आणि रोज हे शक्य होत नाही. हां त्याच्यामुळे मी हे घरी जाऊन काम करतो. हां 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 धन्यवाद. तर हे होते आपल्यासोबत जितू सर, आणि त्यांच्यासोबत उत्तूरचे एक रुग्ण होते. त्यांनी सांगितलेलं जितू सर हे आमच्यासाठी एक परमेश्वरच असेल. म्हणजे एक 3 ते 4 महिन्यापूर्वी त्यांना साधं चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, पण 2 महिन्यात जितू सरांनी त्यांना ठणठणीत असं बरं केलेलं आहे. तर तुम्हाला देखील जर असं काही त्रासातून तुम्ही जात असाल, त्रस्त असाल, तर तुम्ही नक्की जितू सरांना संपर्क साधा. जितू सरांचा संपर्क आहे आमच्या खालच्या पट्टीवर तुम्हाला दर्शवित आहेत. कॅमेरामॅन निकिता पवारसह अभिजित मांगले, उत्तूर.